नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. तर आमच्या गावातला हा आठवडी बाजार आहे आणि हे किराणा दुकान, तिकडे चिवड्याचं दुकान, इकडं भाजीपाल्याचं दुकान आणि तिकडे ते कटलेरीचं दुकान. तर बघू शकता मित्रांनो, आमच्या गावातला बाजार. हे आमच्या गावातले बाप्पू, बघू शकता बाप्पूंना तुम्ही. हे गावातले वरिष्ठ नागरिक, बघू शकता हे किराणा. आम्हाला कुठं बाहेर गावी जायचं काम नाही बाजारला, सर्व काही गावातच मिळतं. बापू कसं वाटतं गावातला बाजार गावातच भरतो तर काय फायदा काय होतो बरं गावकऱ्यांचा आहे बाबतीत? त्याच्यापासून मजुराचा फायदा होतो. बाजारला जायचं काम पडत नाही. हां सकाळी सकाळी बाजार केला की आपल्या शेतात कामाला चालल्या जातात. हां पुन्हा 20 रुपये जायला लागते, राजूला 20 रुपये यायला लागते. 50-60 रुपये वाचते काय कशी कशी पुन्हा चहा पाणी पण जातो आहे ना. टाईम सुद्धा वाचतो. टाईम पण वाचतो का? 5 रुपयाची आपली 50 रुपयाची चांगले समजा हे. तर हे माधू आमचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे माधूची आपण प्रतिक्रिया ऐकून घेऊया. माधू कसं वाटतं बरं गावातल्या गावात बाजार करायला? गावातल्या गावात काय काय बरं वाटतं म्हणजे चांगलं वाटतं बघा. चांगलं आहे का? नाही खर्च वाचतो का? खर्च वाचतो ना पेट्रोलचा. हो का? बरं बरं बरं, एकंदरीत समजा चांगलं आहे. बरं बरं. तुला राजूला जायचं होतं का? राजूरला जायचं काही कामच नाही आपल्याला, इथं गावात भेटतं तर तुम्ही सगळे गावातच बाजार करतो आपण. काय राजूरला जायची काय गरज आहे आपल्याला? जायचं राजूला. नाही बापू काय म्हणलं, गोष्ट गावात उपलब्ध असल्यामुळे राजूला जायची काही गरज नाही. गरज पडत नाही. आपण लगेच शेतात जाणार आहे ना. हा ते तर आहेच ना. दुसरे पुन्हा काम विषयच नाही, काही दिवस जात नाही. टाईम वाचतो. राजूरला गेलं म्हणजे एक पुरा दिवसच चालले जातो आहे की नाही. टाईम वाचतो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.